नमस्कार. आपलं नाशिक आपल्या डाएटमध्ये मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बोलूया सुदृढ 40 वरती. चाळीसावा वाढदिवस हा खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो का, तर हा आयुष्यातला खूप मोठा टप्पा आपण पार पडतो. पूर्वीच्या काळी असं होतं, 40 ओलांडली की चष्मा लागणं, बाकीचे आजार म्हणजेच डायबिटीज, BP होणं किंवा शारीरिक वेगवेगळ्या समस्या उद्भवणं या दृष्टिकोनाने बघितलं जात होतं. पण आता जर तुम्ही आहाराद्वारे, पोषणद्वारे आणि थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशनद्वारे जर तुम्ही 40कडे बघितलं तर ती नक्कीच तुमची सुदृढ जाईल. तर चला तर मग आजच्या एपिसोडमध्ये बघूया की 40 तुम्ही कशी चांगल्या रीतीने पार पाडू शकता. तर आज आपण बघूया, सगळ्यात पहिले मी माझ्या मैत्रिणींसाठी गाईड करणार आहे 40 नंतर काय काय चेंजेस होतात त्यांच्या शरीरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, पेरीमेनोपॉझल एजमध्ये स्त्री जाते, त्याच्यामध्ये बरेच काही चढ उतार होत असतात. हार्मोनल चेंजेस, स्ट्रेस होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होत असतात, मेंटल फिजिकल चेंजेस होत असतात. तर कुठले होतात ते आपण बघूया. जेव्हा आपण 30 ते 35 वयाचे असतो तेव्हा ज्या वेगाने शरीर काम करत असतं त्या वेगाने हळूहळू 40मध्ये त्याची क्रिया मंदावते. तर बघूया कुठले कुठले चेंजेस होतात. सगळ्यात इम्पॉर्टंट, लो बोन डेन्सिटी म्हणजेच ऑस्टिओपोरोसिस, हाडांची ठिसूरता. ही का होते, तर जेव्हा स्त्री रजोनिवृत्तीच्या काळात असते त्यावेळेला मासिक पाळी पूर्णपणे बंद होते. त्याच्यामुळे इस्ट्रोजन कॅल्शियमचं शोषण करत नाही, म्हणून हाडांची डेन्सिटी ही कमी होते. हार्मोन इम्बॅलन्स होत असतात. हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजेच की कधी ताण येतो, कधी स्ट्रेस असतो, कधी चिडचिडपणा होतं, लठ्ठपणा येतो. ह्या सगळ्या गोष्टी हार्मोन इम्बॅलन्समुळे होतात. लो मेटाबॉलिक रेट, ह्याच्यामुळे पचनक्रिया आपली मंदावते आणि थोडं जरी खाल्लं तरीसुद्धा आपल्या शरीरामध्ये चरबी वाढते. तर हे सगळे प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी आपण योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं की आपली 40 एकदम स्वस्थरित्या पार पडू शकते. तर पेरीमेनोपॉझल एजमध्ये आपण आलो आहे हे कसं कळणार आपल्याला. सगळ्यात पहिले हार्मोन्स, जे आपले फिमेल हार्मोन असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ह्याची पातळी कमी जास्त होत असते. त्यामुळे मूड स्विंग्स होणं किंवा हॉट फ्लशेस होणं ह्या गोष्टी होतात. मूड स्विंग्स म्हणजे आपण इतक्यात खुश असतो, कधी एकटेपणा वाटतो, कधी खूप जास्त चिडचिड होते, कारण नसताना आपण चिडतो. हॉट फ्लशेस म्हणजे रात्री खूप जास्त घाम येणं किंवा एका रूममध्ये बसलो आहे, सगळ्यांना गरम थंडी वाजते पण आपल्याला गरम होणं, ह्याला हॉट फ्लशेस म्हणतात. आणि ह्या जर सिम्पटम्स तुमच्यामध्ये आले तर तुम्ही समजून घ्यायचं की आपण पेरीमेनोपॉझल एजमध्ये आलो आहोत. दुसरा आहे बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच BMR रिडक्शन. बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे BSR. ह्याच्यात काय होतं की पूर्वी आपण जे अन्न खात होतो तोच आहार आत्ता जरी घेतला तरीसुद्धा आपलं वजन लवकर वाढतं किंवा भूक लवकर लागत नाही, पोटाभोवती चरबीचं वाढायचं प्रमाण हे वाढून जातं. तर असं जरी काही झालं तरीसुद्धा तुम्ही समजून घ्या की तुम्ही पेरीमेनोपॉझल एजमध्ये उतरलात. ह्याच गोष्टीमुळे आपल्या स्नायूंवरती आणि हाडांवरती सुद्धा परिणाम होतो. स्नायूंवरती परिणाम होणं म्हणजे सार्कोपेनिया किंवा लो बोन डेन्सिटी. आधी सांगितल्याप्रमाणे प्रोटीनची क्षमता किंवा प्रोटीन इंटेक जर आपल्या शरीरामध्ये कमी झाला तर सार्कोपेनिया होतो किंवा स्नायूची कमतरता होते किंवा स्नायूंची बळकटी कमी होते असं म्हणू शकतो आपण. किंवा लो डेन्सिटी की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं काम थांबल्यामुळे कॅल्शियम शरीरामध्ये बनत नाही, त्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता ही हाडांमध्ये भासून येते. तर या प्रॉब्लेमसाठी आपण काय काय सोल्युशन काढू शकतो आहाराद्वारे ते आपण बघूया. काय काय गरजेचं आहे, मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट कुठले कुठले आवश्यक आहे, ते कशामधून मिळतात हे आपण बघूया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक आपलं डाएट. नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही बघत आहात आपलं नाशिक आपलं डाएट. मी डायटिशियन पूजा देवरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. तर ब्रेकच्या आधी आपण बघितलं की सुदृढ 40, त्याच्यामध्ये महिलांचं आरोग्याच्या समस्या, पेरीमेनोपॉझल एज काय काय होतं त्याच्यात, ते याबद्दल.
आता आपण बघूया की 40मध्ये स्त्री आणि पुरुषांना काय काय कसा आहार घ्यायला हवा, कुठल्या आहारातून आपल्याला पोषण घटक मिळतील याबद्दल. चला तर मग जाणून घेऊया. पहिलं आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके. हे सगळ्यात एनर्जी गिविंग सोर्सेस आहेत. ह्याची रिक्वायरमेंट, डेली रिक्वायरमेंट जी आहे ती 20 to 25 kg पर kg बॉडी वेट, पर किलो kg बॉडी वेट अशी आहे. याचे स्रोत काय आहे, सोर्सेस कुठले आहे? सगळे एकदल धान्य, गहू, ज्वारी, बाजरी, नागली, तांदूळ हे त्याचे सोर्सेस आहे. यामधनं तुम्हाला कार्बोहायड्रेट्स मिळतात. दुसऱ्या येतात प्रथिनं म्हणजेच प्रोटीन्स. प्रोटीन्सची डेली रिक्वायरमेंट 1 kg पर आयडियल बॉडी वेट ही आहे. म्हणजे एखाद्याचं वजन 50 किलो असेल तर त्याला प्रोटीनची गरज ही 50 किलो असणार आहे. ह्याचे सोर्सेस सगळ्या डाळी, कडधान्य, दूधजन्य पदार्थ म्हणजेच दही, ताक, पनीर या गोष्टींमधनं तुम्हाला प्रथिनं मिळतील. तिसरं आहे फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ. हे आवश्यक तर आहेच, पण ते जर योग्य प्रमाणात घेतले तर तुम्हाला वजन वाढण्याची किंवा ते हानिकारक नाही आहेत शरीराला. ते आपल्याला इसेन्शियल ऑइल्समधून मिळतात म्हणजे सीड्स, सनफ्लावर सीड्स, तूप, ऑइल, सगळ्या प्रकारचे तेलं यामधनं, लोणी, बटर यामधनं आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळतात. ह्याची रिक्वायरमेंट हार्डली 15 to 20 ml पर डे आहे. पुढचं येतं फायबर. छोटासा तंतुमय पदार्थ पण अगदी महत्त्वाचा. का तर ह्याच्याने बद्धकोष्ठता म्हणजेच पोट कॉन्स्टिपेशन होत नाही. ह्याची डेली रिक्वायरमेंट आहे 25 ते 30 ग्रॅम पर kg बॉडी वेट. म्हणजे हे तुम्हाला आपल्याला सगळ्या पालेभाज्यांमधनं मिळतात. नाही पोट साफ झालं तर इसबगोलही घेतात काही जण, ते पण एक्स्ट्रिंक्ट कंडिशनमध्ये. सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, सॅलड्स यांमधनं आपल्याला फायबर मिळतात. पुढचं आपण घेऊया विटॅमिन्स अँड मिनरल्स. त्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे कॅल्शियम. कॅल्शियम की जे हाडांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे, की ज्याच्याने आपली बोन डेन्सिटी, जे आधी मी तुम्हाला सांगत होती बोन डेन्सिटी, ती मेंटेन करण्यासाठी कॅल्शियमची खूप जास्त गरज असते. ह्याची डेली रिक्वायरमेंट आहे 1200 ते 1500 मायक्रोग्राम. याचे स्रोत कुठले आहेत? पनीर आहे, पालेभाज्या, एस्पेशली स्पिनॅच म्हणजेच पालक, ह्याच्यामधनं नागली, राजगिरा यामधनं तुम्हाला कॅल्शियम मिळू शकतं. पुढचं आहे आयर्न. आजकाल बऱ्याच जणांना ऐकू येतं की आयर्न डेफिशियन्सी आहे, हिमोग्लोबिन कमी आहे. तर हे कशात मिळतं आयर्न, कशामध्ये आहे? तर ह्याची आयर्नची रिक्वायरमेंट जी आहे ती आयर्न रिक्वायरमेंट डेली आयर्न रिक्वायरमेंट आपल्या बॉडीला 18 mg आहे, म्हणजेच मिलीग्रॅम. त्याचे सोर्सेस कुठले आहेत? नागली आहे, जवस आहे, अळीव आहेत. नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी लिव्हर आहे आणि अंडी आहे. पालेभाज्या की जे लिंबू पिळून घ्यायला हव्यात, नाही तर आयर्न ॲब्झॉर्प्शन होत नाही. पुढचं येतं विटॅमिन D3. आपण कॅल्शियम तर घेतो पण त्याचा साथीदार तर आपण घेत नाही, म्हणजेच विटॅमिन D3. कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनसाठी विटॅमिन D3 खूप जास्त उपयुक्त आहे. फक्त कॅल्शियमचे सोर्सेस घेतले आणि त्याच्यासोबत ॲब्झॉर्प्शनसाठी काही घेतलं नाही तर त्याचा उपयोगच होणार नाही. म्हणून कॉड लिव्हर ऑइल, फिशेस, त्याचे टॅबलेट्स मिळतात कॉड लिव्हर ऑइलच्या, त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. नाही तर सनलाईटमध्ये एक 10 ते 15 मिनटं कवळ्या उन्हामध्ये जाऊन बसा, तुम्हाला ऑटोमॅटिक विटॅमिन D मिळेल. पुढचं आहे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स, की जे इसेन्शियल ऑइल्स आहेत, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स म्हणू शकतो आपण, की जे आपल्या सगळ्या बियांमधून मिळतात. म्हणजेच जवस, तीळ, अक्रोड, बदाम या गोष्टींमधनं आपल्याला ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्स मिळतात. सो आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या आहे तुम्हाला, जे काही सोर्सेस सांगितले आहे, ते जर तुम्ही फॉलो केले, ते जर तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये फॉलो केले तर नक्कीच तुमची 40 ही सुदृढ जायला नक्कीच मदत करेल. तर आता आपण बघूया छोटेसे टिप्स, डेली टिप्स, की ज्यामुळे तुम्ही अजून जास्त तुमची 40 सुदृढ कशी बनवू शकतात. पहिली टिप, रोज व्यायाम करायचा. अर्धा तास तरी स्वतःला काढा. अर्धा तास तुम्ही वॉकिंग करा, सायकलिंग करा, जॉगिंग करा, योगा करा, पण अर्धा तास स्वतःसाठी व्यायामासाठी देणं खूप जास्त गरजेचं आहे. प्राणायाम करा. प्राणायाम केल्याने तुमचं
लंग कॅपॅसिटी किंवा श्वास घेण्याची कॅपॅसिटी ही वाढते. मेडिटेशन करा की ज्याच्यामुळे तुमचं स्ट्रेस फ्री व्हाल तुम्ही, की जे 40मध्ये फ्लक्च्युएशन, मूड फ्लक्च्युएशन होत राहतात त्यासाठी उत्तम पर्याय आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पाण्याचं प्रमाण. तुम्ही जिथे तुमचा वावर जिथे जास्त असतो त्या ठिकाणी जर तुम्ही बॉटल भरून ठेवली तर खूपच उत्तम होतं ते. दिवसभरात तुम्ही 3 ते 3.5 लिटर पाण्याचं प्रमाण ठेवलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांत झोप. आजकाल 40च्या पुढचा आणि लहान मुलांचा हा एज ग्रुप जो आहे तो फोनला खूप जास्त ॲडिक्ट झालेला आहे. तर झोपायच्या 1 तास आधी फोन आणि TV बंद करून झोपायची तयारी करा. पुढचं आहे, छोटंसं आहे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे तर मिठाचं प्रमाण. हिडन सॉल्ट हे खूप प्रमाणात आपण घेतो, की जे वरून मीठ घेणं टाळा किंवा नमकीन पदार्थ खाणं फरसाण, शेव किंवा पॅक फूड्स या गोष्टी टाळा, की जेणेकरून एक्स्ट्रा सॉल्ट आपल्या बॉडीमध्ये जाणार नाही. तर आता आपण बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय बघितलं आहे. सुदृढ 40, त्याच्यामधले प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याच्यावरती मात कसं करायचं आणि छोट्या छोट्या टिप्स की जेणेकरून तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये, डेली डाएटमध्ये काय काय इन्क्लूड करू शकता आहाराद्वारे ते आपण बघितलं आहे. शेवटची एकच गोष्ट सांगू इच्छिते की तुम्ही आरोग्यदायी आणि आहाराद्वारे, व्यायामाद्वारे आणि स्ट्रेस फ्री तुमची 40 उत्तमपणे घालू शकता जर ह्या तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये असाच एक छानसा टॉपिक घेऊन. तोपर्यंत बघत राहा आपलं नासिक, आपलं डाएट.